सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नेहाज डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी सोहम नारकर. आणि तुम्ही शेवटी बघितलं असेल सगळ्यांनी मला एअरपोर्टवरती. तर आता तिथून मी इथे पोचलेलो आहे बर्लिनमध्ये. आणि जसं की आता तुम्ही माझ्या पाठी बघताय, इट्स अ ब्युटिफुल सनी डे. खूपच चांगला सूर्य आहे आणि इथे उन्हाळा म्हणजे एकदम तेज तर्रार. 30 टेम्परेचर आहे आणि सूर्य आपल्या डोक्यावरती आहे. तुम्हाला मी बर्लिनचे काही हॉट प्लेसेस दाखवतो. जसं की आता तुम्ही माझ्या पाठी बघाल, हे आहे TV टॉवर. या TV टॉवरचं वैशिष्ट्य हे आहे की इथे वरती एक हॉटेल आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला संपूर्ण बर्लिन दिसतं. यू कॅन सी द एंटायर बर्लिन फ्रॉम दिस स्पॉट बिकॉज दिस इज द हायेस्ट स्पॉट इन द बर्लिन. आणि आता मी जिथे आहे त्याला म्हणतात अलेक्झांडर प्लाट्स, जो की एक खूप फेमस शॉपिंग स्पॉट आहे टुरिस्टसाठी. इथे तुम्ही कधी आलात, वर्षाचे 12 महिने इथे तुम्हाला नेहमी गजबजलेला दिसतो हा एरिया. इथे खूप टुरिस्ट आता तुम्हाला दिसतीलच माझ्या पाठीमागे वगैरे सगळीकडे. या स्पॉटचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही कधी इथे आलात, कोण ना कोणतरी तुम्हाला इथे काही ना काहीतरी वाजवताना दिसेलच. जसं की आता इथे एकाचा पर्सनल कॉन्सर्टच चालू आहे. जसं तो घेऊन बसला आहे गिटार त्याच्या हातामध्ये. आय एम नॉट शुअर वेदर यू कॅन हिअर दिस ऑर नॉट. मे बी द नॉईज कॅन्सलेशन इज ऑन, सो यू मे नॉट बी एबल टू हिअर द नॉईज. आपल्या बाजूने चालली ट्रॅम. आणि आता ह्याला बघायला इथे सगळी जण उभी राहिलेली आहेत. ट्रॅमला जाऊ दे. मला माझ्या आजोबांनी सांगितलं की मुंबईमध्ये सुद्धा एकेकाळी अशी ट्रॅम होती. आपल्या बृहन्मुंबईला विचारायला लागेल की त्यांनी ही ट्रॅम का बंद केली. किती सुंदर आहे. मला असं वाटतं ट्रॅम जर चालू केली तर मुंबईतला ट्रॅफिक इश्यू थोडा कमी होऊ शकतो. करून बघा. आणि जसं मी तुम्हाला बोललो की हे एक शॉपिंग प्लेस आहे का. इथे एक मॉल आहे, इथे एक मॉल आहे, समोर एक मॉल आहे, तिथे आतमध्ये अजून शॉपिंग सेंटर्स आहेत. सो एवढं सगळं इथे असल्यामुळे इथे तुम्हाला नेहमी गर्दी दिसेल. पण इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात तर इतका गजबजलेला एरिया तुम्हाला कुठेही नाही मिळणार. दॅट इज अनदर मॉल. सो मी सध्या असंच बाहेर फिरतोय. आय एम जस्ट एन्जॉईंग माय समर, enjoying the sunny day that is today. Look at the sun. Very harsh.